मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे मिसिंग लिंक खुली होणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे। मिसिंग लिंकमुळे संपूर्ण बोरघाट बायपास होणार आहे। अनेक डेडलाईन पार पडल्यावरती अखेर 1 मे ही तारीख निश्चित झाली आहे। 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा होणार आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, अनेक डेडलाईन्स मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि आता अखेर 1 मे ची तारीख निश्चित होतीये। या मिसिंग लिंकमुळे कसा फायदा होणार आहे आणि लोकार्पण सोहळा कसा असेल, कोण कोण उपस्थित असेल? अगदी आपण पाहतोय एक्सप्रेसवेवरील मिसिंग लेनचे जे आहे ते अनेक चर्चा आपल्याला पाहायला मिळाली। अनेक डेडलाईन ज्या आहेत त्या क्रॉस होताना पाहायला मिळाल्या आणि आता 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लेन जी आहे ती सर्वांसाठी खुली होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जे काय वाहतूक कोंडी व्हायची त्यातून लोकांची सुटका होणार आहे। खरं तर आपण पाहतोय का 32 तासांची वाहतूक कोंडी झाल्यानंतर मिसिंग लेनचा जो आहे तो मुद्दा समोर आलेला होता आणि अखेर आता 1 मेला याचा मुहूर्त ठरलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये या मिसिंग लेनचं जे आहे ते लोकार्पण सोहळा होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की अनेक दिवसांपासून काम सुरू होतं। ही टेक्नॉलॉजी आणि सगळं जर पाहिलं आपण तर आपल्याला पाहायला मिळेल की मिसिंग लिंक ही तसा भारतातला हा पहिला प्रयत्न आहे। तसा पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा पहिला प्रयत्न होता, त्याचप्रमाणे मिसिंग लिंक सुद्धा भारतामधला त्याच रोडवरती हा पहिला प्रयत्न होता। जवळपास 13.3 किलोमीटर लांबीचं जे आहे ते हे मिसिंग लिंक असणार आहे। 2 मोठे बोगदे जे आहेत ते आहेत। खरं तर त्या 2 बोगद्यांमुळे जे आहे तो घाट माथा संपूर्णपणे आता नष्ट होणार आहे आणि वाहनं सुसाट जे आहे ती जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की टायगर पॉईंट जवळ उंच पूल बांधला जात आहे। जवळपास 180 मीटर उंचीचा हा पूल आहे आणि त्याची जर आपण ही टेक्नॉलॉजी पाहिली तर आपल्याला डेन्मार्कची जी आहे ती टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते। ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आहे आणि याची चाचणी डेन्मार्कची कंपनी करत आहे। खरं तर ही टेक्नॉलॉजी जगामध्ये फक्त अमेरिका आणि डेन्मार्क ह्या 2च देशांकडे होती। त्यामुळे जरी काम पूर्ण झालं तर त्याची चाचणी झाल्याशिवाय हा लोकांमध्ये वापरासाठी येणार नव्हता आणि त्यामुळे डेन्मार्कच्या चाचणीसाठी सुद्धा काही वेळ जो आहे तो उशीर लागल्याचं सांगितलं जात होतं। खरं तर आपण पाहतोय की संपूर्णपणे काम पूर्ण झालेलं होतं आणि दोन्ही बाजूने दोन्ही रोडला जोडणारा 15 मीटरचा फक्त पॅच जो आहे तो जोडणं बाकी होतं। तो अतिशय किचकट होता आणि तो आता पूर्ण झालेला आहे। डेन्मार्कची टेस्ट सुद्धा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता 1 मे पासून आपण पाहतोय की मिसिंग लेन जे आहे ते सर्वसामान्यांसाठी वापरण्यात येणार आहे। त्यामुळे ही एक मोठी घडामोड जी आहे ती म्हणावी लागेल। त्यामुळे साहजिकच आहे की पुणे मुंबई एक्सप्रेसवरील जे काही प्रवासी असतील, वाहन चालक असतील, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे। पुणेच नाही तर फक्त सातारा, सांगली सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय फायद्याचा आणि वरदानाचा हा मिसिंग लिंक ठरणार आहे। निश्चित राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।